नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नरेश राऊत कुई तालुक्यामध्ये मांडळ गाव आहे, त्या ठिकाणी राहतो. आणि मी आज मौदा तालुक्यामध्ये दहेगाव या गावी आलो आहे. आणि या गावामध्ये मी माझे शेतकरी मित्र आहेत, भगवानजी आंबिलडुके. त्यांच्या शेतामध्ये मी मर रोग आला होता, तर त्या मर रोगावर मी त्याला उपचार दिला आहे. इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट दिले आहेत, प्राऊड दिला आहे, ग्रोमॅजिक दिली आहे, ओलिफ दिला आहे आणि एमआयस्प्रेसुद्धा दिला आहे. तर त्यांची आम्ही ड्रिंचिंग करायला लावली. तर पहिल्या ड्रिंचिंगमध्ये त्याच्या मर पूर्णपणे थांबलेला आहे आणि ते शेतकरी माझ्यासोबत आता सोबत आहे. आणि त्याच्यावर एक स्प्रे पण दिला आहे आम्ही, ग्रोमॅजिक ओलिफचा एक स्प्रे पण झालेला आहे. आणि त्या एका स्प्रेवर ही मिरची बघा कशी होती आणि आता कशी झालेली आहे. ते आता आमचे भगवान भाऊ आहेत शेतकरी स्वतः हजर, ते तुम्हाला काही माहिती देतील की तुम्ही काय वापरलं, कसं वापरलं आणि आपला बगीचा पहिले कसा होता आणि आता कसं आहे आणि माल किती आहे झाडाला. तुमचा पहिले अगोदर परिचय सांगून द्या. कुठं राहता, का राहता, तालुका काय आहे, तुमचं नाव सांगून द्या. माझे नाव भगवान आंबिलडुके, मुक्काम दहेगाव, नागपूर जिल्ह्यामध्ये तहसील मौदा. तर माझ्या बागाला बुरशी म्हणजे उभावणीवाला रोग लागलेला होता, मर रोग लागलेला होता. तर आपण असा एक कट्टे खूप दांदरून गेला होता. तर मग हे संपर्कामध्ये आपल्या सापडले नरेश भाऊ राऊत. तर मग हे मिळाले, तर हे निघाले होते बोरगावपर्यंत जाऊन ते वापस आले आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून औषधी दिली. पण आपल्याला असंही वाटत नव्हता का आपल्याला सक्सेस होईल बा म्हणून. पण औषधी टाकली, आपण डब्यात टाकला, आपला ड्रीप नव्हता तरी आपण हाताने लेबरच्या याने टाकून हा काम केला. तर बागाचा रोग जो होता तो थांबलेला आहे. आणि त्याच्यानंतर वरतून फवारा दिला होता, तर झाडाची इतकी क्वालिटी बदलली आहे की फुला आणि फूल पण आणि हे मिरचीची लंबाईसुद्धा आणि चकाकी खूप झाडाला आलेली आहे मिरचीला. तर असंही हे औषधीचं काम आहे. आणि औषधीचे प्रोडक्ट हे आपल्याला त्यांनी दिलेले आहेत, ते ओलिफ आणि इंडिया ग्रोमॅजिक आणि हे बुरशीनाशक आणि इंडिया प्राऊड आणि ते एमआय स्प्रे. या औषधाचा काय फायदा आहे आपल्याला? म्हणजे मिरचीची क्वालिटी आपण पाहून राहिलो, एकसारखी क्वालिटी आहे, एकदम शायनिंग आहे. 4 औषधीचा हा काम करून आपल्याला इतका फायदा झालेला आहे या औषधीपासून. आणि ज्याला कुणाला पाहायचा बी असेल तर बगीचा पाहायला रस्त्यावरच आहे, दहेगावला येथे येऊ शकता. दहेगाव कुठलं आहे? धानला दहेगावमध्ये आहे. धानला दहेगाव, तालुका मौदा, जिल्हा नागपूर. ओके. अजून सगळा प्लॉट तुमचा बढिया झालेला आहे ना? झाडाची क्वालिटी पण चांगली, पूर्ण प्रत्येक झाडाची क्वालिटी चांगली आहे, काळेभोर आहे आणि खूप सही. मर रोगाचं ते झाड दाखवून. आणि बरं, आता हा जो आपल्याला झाड दिसून आला, त्याच्या साईडनं पाहून घ्या. हा जो मर रोग आला आहे, म्हणजे या झाडावर आपण तेव्हा औषध दिलं होतं आहे ना? त्यानंतर जेव्हा आपण औषध दिलं तर आता बघा, हा त्याचा बाजूचा झाड हाही चांगला आहे, त्याच्या आजूबाजूचे टोटल झाड चांगले आहे. जे झाड आता दिसून राहिले आपल्याला चिमलेले म्हणजे मर आलेले, हे झाड पहिल्याच अटॅकमधले आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा औषध वापरली तर औषध वापरल्यावर मर रोग थांबला की म्हणजे वाढला? मर रोग थांबला म्हणजे आजूबाजूचे झाड जे पहिला झटका मारला होता हा तेच झटका. ओके. म्हणजे हे झाड बघू शकतो आपण है ना? त्यानंतर हे झाड बघू शकतो. आता हे तर बऱ्यापैकी वाढलेलं आहे. याच्या आजूबाजूचे जेवढे झाडं आहे है ना, इकडे कुठेही मर रोग वाढलेला नाही आहे, फक्त तेवढं. आणि ड्रेंचिंगमध्ये आपण काय काय दिलेलं आहे? प्राऊड, ओलिफ, ग्रोमॅजिक आणि एमआय स्प्रे या गोष्टीचा केलेला आहे. तर समाधानी आहात तुम्ही? समाधान आहे, शेतकरी समाधान राहीलच. फक्त एवढाच आहे, औषधीची ट्रीटमेंट करावी लागेल तर याच औषधीने आराम होऊ शकतो. बरं, तुम्ही याच्या आधी रासायनिक औषध पण मारलं असेल? औषधी मारली पण आराम काही झाला नाही. रासायनिक औषधीपासून काही एवढा आराम नाही झाला, मग तुम्ही आपले इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरले. तर बाकी शेतकऱ्यांना तुमचं काय म्हणणं राहील की बाबा आपण शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे? कारण मिरची अजून पुष्कळ टाइम आहे आपल्याला. मिरचीची फसल जर घ्यायचा असेल तर ही औषधी वापरावी लागेल. हीच नाही, बुरशीनाशकलाच नाही तर वरच्या फुलाबारासहित मिरचीची लंबाई, चकाकी याच्यासाठी वाढवासाठी हा काम करत आहे. आपण पाहतोय की सगळीकडे मिरच्या लबालबा. तुमच्या मिरची झाडं असे पूर्ण असे झुकून गेलेले आहे. पुरा माल असा
ठोस माल येऊन गेलाय पुरा. 15 दिवसाचा तोडा झालाय. 15 दिवसाचा अच्छा 15 दिवसात तोडा आलाय. 15 दिवसाची हे मिरचीची लगभग. आता हा जो एवढा माल दिसून राहिला तुमच्या शेतामध्ये किती एकराचा पट्टा आहे हा? हा 1 एकराचा. 1 एकराचा पट्टा आहे. आणि आता जो तुमचा तोडा निघेल जवळपास किती निघेल तोडा? हा 100-110 कट्टे निघतील 100 ते 110 कट्टे एका एकरामध्ये. एका एकरामध्ये. आणि हा तुमचा दुसरा तोडा राहील. दुसरा तोडा. आणि पहिला 10 कट्टे छाटण निघाली. अच्छा पहिला 10 कट्टे छाटण पहिला छाटणच निघाली. छाटणच निघाली. अच्छा म्हणजे तोडाच नाही म्हणताय, तोडाच फक्त छाटण आहे. निघालाय. म्हणजे आता समजा हाच तुमचा समजा पहिला तोडा पहिला तोडा जो जवळपास 100 ते 110 कट्टे निघेल. 110 कट्टे निघतील. चला आता बरेच शेतकरी म्हणतात की इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट थोडेसे महाग आहे. काय वाटते, प्रोडक्ट महाग आहे की कामाचे आहे? महाग असतील हा पण आपल्या कामाचे आहेत ना. कामाचे कारण आहे. त्या 10 औषधी टाकून आपल्याला समाधानच ना होत तर का मतलब आहे औषधी टाकून. बाकी या औषधीबद्दल इतर शेतकऱ्यांनी याला वापरायला पाहिजे नाही वापरायला पाहिजे? या औषधीला सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. आणि ज्यांना जर पोहायचा आहे बगीचा तर त्यांनी येऊ यावं शकतात. पाहिजे. चला थँक्यू. ठीक आहे. जय जवान जय किसान.